सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। खेडी येथे रक्तदान शिबिर संपन्न। 20 रक्तदात्यांनी केले रक्तदान। दिनांक 18 मे 2025 रोजी रविवारला सकाळी 10 ते 3 वाजता पर्यंत युवा मित्र परिवार खेडी व जनमैत्री बहुउद्देशीय संस्था खेडी यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत खेडी या ठिकाणी डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालय नागपूर येथील शासकीय रक्तपेढीच्या माध्यमातून भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते। त्यामध्ये खेडी गावातील एकूण 20 रक्तदात्यांनी रक्तदान केले। त्यापैकी जनमैत्री बहुउद्देशीय संस्था खेडीचे संस्थापक तसेच रक्तदान शिबिर आयोजक माननीय स्वप्नीलजी चौधरी व चेतन पुंड, कमलाकरजी झलके, प्रशांत काळे, विष्णू अंबाळकर, विनोदजी इंगडे, राज इंगडे, ऋषिल ठाकरे, जितेंद्रजी वैद्य, रामचंद्र कुंभलकर, विशाल वकलकर, विजयजी मरसकोल्हे, आशिष फुकटे, मनोजजी कडू, अजित हुड, पियुष नागपुरे, रुपेश श्रीरामे, विशाल चौधरी, सुशीलजी ठाकरे, पंकजी नागपुरे इत्यादी रक्तदात्यांनी रक्तदान केलं। तसेच रक्तदान शिबिर आयोजक स्वप्नीलजी चौधरी यांनी रक्तदात्यांना खाण्यासाठी बिस्किट, फ्रुटी, चाय, नाश्ता, जेवण इत्यादींची सुविधा केली। तसेच सर्व रक्तदात्यांना गौरव म्हणून पारितोषिक देण्यात आले व रक्तदान शिबिर यशस्वीरित्या व्यवस्थित पार पडले। सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी मंगेश गमे, उपसंपादक नागपूर ग्रामीण। मी स्वप्नील चौधरी, मेट्रो ब्लड सेंटर डागा हॉस्पिटल नागपूर येथील PRO आहे। मी सर्व युवकांना आवाहन करते की उन्हाळ्यामध्ये रक्तपेढीमध्ये नेहमी रक्ताची कमतरता असते आणि म्हणून युवकांनी जास्तीत जास्त रक्तदान करून शासकीय रक्तपेढीला सहकार्य करायला पाहिजे। रक्तदान हे जीवनदान आहे। रक्तदानामुळे आपण 3 लोकांचे प्राण वाचत आहोत आणि सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे रक्तदान केल्याने आपलं शरीर सुदृढ सक्षम बनते। हे खूपशा लोकांना माहीत नाही आहे। लोकांना वाटते की कमजोरी आहे, परंतु रक्तदानाने कुठल्याही प्रकारची कमजोरी येत नाही। म्हणून जास्तीत जास्त युवकांनी रक्तदान करून गोरगरीब युवकांना तसेच गरजू रुग्णांना मदत करायला पाहिजे। यासाठी मी सर्वांना आवाहन करते की जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान करा।